चला बाई, उशीर होतोय. आई, थोडं करायला पाहिजे. हे काय अजून तू अशीच? अशीच म्हणजे वटपौर्णिमा आहे ना आज, वडाची पूजा करायची आहे. माझं ना काम राहिलंय, हे काम झालं की करेन नंतर. ते तयार होते मी नंतर. तयार होते नंतर? अरे हे काय उत्तर झालं का? आज वटपौर्णिमा आहे ना, सगळ्या बायका नटून थटून वडाच्या जवळ जातात, वडाची पूजा करतात, नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करतात, कळलं? एरवी तर म्हणत असं ना, माझा रो असा, माझा रो तसा, माझ्या रोसाठी मी काय पण करेन. मग आता एवढं नाही करू शकत का तू तुझ्या नवऱ्यासाठी? आई 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 आई, ब्रीद इन ब्रीद आउट. तू कर. आई हे बघा, इतकं हायपर होण्यासारखं काही झालेलंच नाहीये. मी पूजा करणार नाही असं म्हणालीच नाहीये ना. झालं ना, तू नंतर म्हणालीस ना, त्यातच सगळं संपलं संपलं संपलं. काय जरा पण उत्साह नाही हा तुला अधीरा. इतर मुलींकडे बघ बघ जरा, किती छान नटतात, नववार साडी नेसतात, नथ घालतात, वडाची पूजा करतात आपल्या नवऱ्यासाठी. तुला तर जराही हौस नाहीये. जाऊ दे, मी काय बोलले ना की तुम्हाला वाटतं आई बोलते हे ना. नका ना बोलू, मग बोलूच नका. इवन बेटर. नाही आई ऐका, हे बघा, माझं आता खरंच इम्पॉर्टंट काम आहे, मी ते पूर्ण करते पटापट. तुम्ही मला ते पूर्ण करू द्या. मी पूजा करणार नाही असं म्हणालीच नाहीये, मी वडाची पूजा करणार आहे आणि मला हाऊस नाही असं पण नाहीये. सो जस्ट चिल, ओके? माझं काम झालं की मी करणारच आहे. अरे कधी जाणार? मुहूर्त टळल्यानंतर जाणार आहेस का अधीरा? हे असंच होतं. मग मुहूर्त टळला ना की तुझ्यासारख्या सगळ्या आळशी बायका येतात झाडाजवळ गर्दी करायला. यू आर सो फनी समटाइम्स. काय आई, मुहूर्त वगैरे असं काही नसतं, ओके? आपण मनापासून पूजा केली ना तरी चालतं. आणि आई, फ्रँकली स्पीकिंग ना, वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा केली तरच ती पूजा चांगली असते असंही काही नाहीये. अहो आई, आजकाल ऑनलाईन सुद्धा वडाची फांदी मिळते, ती घरात मागवायची आणि पूजा करायची. दॅट सिम्पल. अधीरा, हे काय? पान मागव ना, पान, वडाचं पान. ओह, आय सी. आय मीन पानाची पण पूजा केली तर चालते का? हो, कशाला उगीच फांदी मागवायची फॅन्टास्टिक. है ना. लेट मी चेक. चुप, ठेव तो फोन. फोन ठेव तिकडे. का? लाडोबा नुसती झालीये. चल पटापट पटापट तयार हो आणि माझ्या बरोबर चल, एकत्र पूजा करूया. काहीतरी आपलं बोलणं तिचं. नटून थाटून नथ घाल. मोठी ऑनलाईन फांदी मागवते. उद्या झाड पण मागवशील. घरात जागा आहे का लावायला? पानं मिळतात ना म्हणजे. ग्रॅनी इन लॉ, यू ये ना, बस. मी तुमच्यासाठी ज्यूस आणलाय. क्या? ज्यूस नकोय मला आता. का? पण तुम्ही ज्यूस घेता ना रोज. म्हणजे मी बघितलंय स्टाफला, ते तुम्हाला यावेळेस ज्यूस आणून देतात ना. घ्या, आता मी आणलाय. तुला पूजेला जायचंय ना, हे सगळं नको करत बसू तू. मी सांगितलं ना नंतर ग. ग्रॅनी इन लॉ, मी जाणारच आहे पूजेला, पण आता कोणीच नाहीये ना घरात. ताई पण नाहीये. आपला सगळा स्टाफ ना हाफ डे वर आहे. मग तुम्हाला जर ज्यूस हवा असेल तर कोण देणार? म्हणून मी आणला तुमच्यासाठी. अगं त्याच्यासाठी तू तुझी सगळी कामं बाजूला ठेवलीस का? नसते पाहिलं एक दिवस ज्यूस काय झालं असतं का उगीच तू? पण मी आता आणलाय ना तुमच्यासाठी. घ्या ना ज्यूस. मला माहिती की तुम्ही नाराज आहात माझ्यावर. तुम्हाला मी नाही आवडत. कुठून कुठे पोचलीस ग तू? तसंच आहे ग्रॅनी इन लॉ. तुम्हाला ना माझं आणि अंशुमनचं लग्न आवडलेलं नाहीये आणि आता मी ज्यूस करून आणलाय तर तुम्ही माझ्या हातचं काहीच घेणार नाही का? अगं तू आवडत नाहीस वगैरे असं काही नाहीये ग. पण कधी कधी ना तू तुझ्या ताईशी ज्या प्रकारे बोलतेस ना, मला नाही आवडत बाई. अगं ती ताई आहे ना तुझी, ती तुझ्या भल्याचाच विचार करते, पण तू सारखी भांडतेस तिच्याशी ग. ते नाही. ओके ग्रॅनी इन लॉ, आता मी नाही करणार, प्रॉमिस. हा, खरंच? पण ज्यूस घ्या ना आता. मला खरंच बरं वाटेल तुम्ही ज्यूस घेतल्यावर. कारण मला नोकरी ज्यूस आता, पण आता तू एवढ्या प्रेमाने देतेस तर मग मी नाही कसं म्हणणार नाही का. चल घेते. हा, थोडा कडवट लागतोय ग का असं? हा का? ते लिंबू असेल ना त्याच्यात म्हणून वाटत असेल.
पण लिंबामुळे म्हणजे कडवट कसं होईल ग? हा का? हा, ते खूप हेल्दी एलिमेंट्स घालतात ना, तर त्यामुळे कधी कधी असं कडू लागतं. काय माहिती, ते काही काही सीड्स असतात किंवा कुठलं तरी पावडर असते ना, मग त्याच्यामुळे लागत असेल. तू म्हणतेस तो असं. हॅलो, प्यायला बघा मी तुझ्यासाठी. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. विचारा. तुम्ही माझ्या का प्रेमात पडलात? म्हणजे म्हणजे बघा, आता कामाच्या निमित्ताने तुम्ही किती देशांमध्ये फिरलायत, एवढी वर्ष तुम्ही, म्हणजे तुम्हाला खूप एक्सपोजर आहे, तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या बायकांना, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजच्या मुलींना आजपर्यंत भेटत आलात, तर तुम्ही कोणाच्या प्रेमात कधी पडला नव्हतात. आणि आपलं तर लग्न असं तडजोडीचंच नातं आहे ना, म्हणजे आपलं, म्हणजे आपण ठरवलंच होतं ना की आपण भावंडांसाठी लग्न केलंय, आणि मग आपल्यात हळूहळू मैत्री झाली. त्यामुळे मग जर मी तुमची मैत्रीण म्हणून जर राहिले असते तरी चाललं असतं. म्हणजे मला कुठला अधिकार नव्हता, म्हणजे मला मैत्री आयुष्यभर राहावं लागलं असतं कदाचित, आणि मी राहिले असते, मी कंप्लेंट नसती केली. पण मग तुम्ही माझ्या का प्रेमात पडलात? हसाल तुम्ही? नाही हसणार, सांगा ना. मला ना स्वानंदी मॅडम कायम माझ्या आईसारखी मुलगी हवी होती. आईसारखी? माझ्या आईसारखी व्हॅल्यू सिस्टीम असणारी, शांत, सौम्य, तिचा घरामधला वावर आश्वासक, सगळ्यांवरती प्रेम करण्याची तिची वृत्ती. पण तसं मला कधी कोणी भेटलंच नाही आजपर्यंत, कारण आजकाल कोणी नसतंच शांत स्वभावाचं. शांत स्वभावाचं? पण मग त्या का आवडलेल्या तुम्हाला? किमया, हो, का सारखं नाव घेताय तुम्ही? आकर्षण. ज्या वयात होतो त्या वयात एकमेकांबद्दल वाटणार आकर्षण. आवडायची तेव्हा ती मला, पण नंतर लक्षात आलं की आमचं काही घडणार नाही आमच्यामध्ये. आम्ही दोन 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 वेगळ्या टोकांवरची माणसं होतो. तिला मला माणूस म्हणून बदलायचं होतं आणि मला ते शक्य नव्हतं. त्यामुळे मी ते सोडूनच दिलं आणि असं ठरवलं की यापुढे आयुष्यात कधी लग्न करायचं नाही. आजी खूप मागे लागायची लग्नासाठी, म्हणजे कधी कधी तर इमोशनल ब्लॅकमेल करायची मला. म्हणजे मी तिला खूप टाळलं. पण अचानक रोहन आणि अधिराच्या निमित्ताने तुम्ही आयुष्यात आलात, आणि मग तर तिने हट्टच धरायला सुरुवात केली की माझं लग्न तुमच्या बरोबरच व्हावं. का बरं? तुम्हाला आठवत नाहीये का, तुम्ही आणि तुमचे बाबा आमच्या घरी आलात तेव्हा तुमच्या डोक्यावर अशी पैठणी पडली, साडी. झालं ते बघून आजीला असं वाटलं की हा तर देवाचा आदेश. भैया, खरंच? मग तर ती हात धुवून मागे लागली आणि मग तिने आपलं लग्न जुळवूनच दिलं. पण ते कशा परिस्थितीत जुळलं हे तुम्हालाही माहिती आहे.